नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. चला तर आज मी खूप दिवसानंतर म्हणजे रेसिपी टाकते, कारण की 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ शूट केला नाही. आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता, त्यामुळे मग मी बनवलं होतं इकडे गोड शेवया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप टाकून घेतलं, त्यानंतर शेवया टाकून घेतल्या आणि छान अशा लाल ब्राऊन होईपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी टाकून थोड्या शिजवून घ्यायच्या. म्हणजे कसं आहे ना, दूध जर आधी टाकलं ना तर कधी कधी आहे ना, म्हणजे ते राहतं चांगलं, नाही तर मग दूध फाटून जातं आणि मग ते म्हणजे आपलं पूर्ण रेसिपी बिघडून जाते. त्यानंतर टाकून घेतली मी इकडे साखर टाकून छान मिक्स करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, जास्त कमी. तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की कळवा बरं का, कशा झालेल्या आहे शेवया. तर मी इथे नंतर दूध टाकून घेतलं. दूध पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कोणाला पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडते. तर मी जरा म्हणजे घट्टच केलं होतं, एवढं पातळ नव्हतं केलं. मग याला मिक्स करून घेतलं छान आणि मी बघत होते, म्हटलं जरा जास्त पातळ झाल्या की काय. तर नाही, ठीक होत्या, छान लागल्या चवीला एकदम. तर इथे टाकून घेतलेली थोडीशी इलायची, थोडीशी म्हणजे 2 घेतल्या होत्या मी. त्यानंतर टाकले ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम टाकून घेतले, छान मिक्स करून घेतलं. मस्त अशा झालेल्या होत्या तयार आपल्या मस्त गोड शेवया. तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा कशा झालेल्या आहेत.